या भागातली जनता जुन्या आठवणींना उजाळा देत होती। साकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब असतील, आदरणीय गोविंद बापू असतील, देवी साहेब असतील, नामदेवराव जगताप साहेब असतील, या सगळ्यांच्या राजकारणाची समाजकारणाची आठवण आणि उजाळा प्रत्येक गावात वडीलधारी मंडळी असतील, युवक बंधू असतील करून देत होते। कशा पद्धतीचं राजकारण आणि समाजकारण या तालुक्यात सर्वांनी केलं, विकास कामं कशी केली, करमाळा तालुका उभारणीच्या दृष्टिकोनातून, करमाळा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या लोकांनी सगळे कसं काम केलं हे प्रत्येक जण सांगत होते। 13 मार्चला माझी उमेदवारी नाकारली गेली आणि मी थांबलो आणि थांबल्यानंतर सगळ्यांनी दादांना फोन लावायला सुरुवात केली, दादांना भेटायला सुरुवात केली। भैयाला घरात बसून देऊ नका, आम्हाला काहीतरी बोलायचं आहे, भैयाला आमच्याकडे पाठवून द्या। आणि मी पुन्हा एकदा सुरू केली। वडशिवण्यातला किस्सा सांगतो। वडशिवण्यात तरुण पोरं भेटली मला त्या ठिकाणी, त्यांनी समस्या मांडल्या गावातल्या माझ्यापाशी आणि जाता जाता एकच बोलली मला सगळी मुलं, आणि हे जागोजागी घडलेलं आहे माझ्या बाबतीमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये आणि 60 वर्षाच्या वरची जी वडीलधारी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये मला हक्काने दम दिला। सगळीकडे जाईल तिथं माघार फिगार घेतली तर याद राखा, परत राजकारण म्हणून मोहिते पाटलांच्या कुटुंबातलं तुम्ही कोणी आमच्याकडे यायचं नाही। तुम्हाला ही लढाई लढायला लागती, मोहिते पाटील कुटुंबातल्या व्यक्तीनं ही लढाई लढायला लागती। ती तुमच्यासाठी नाही, तुम्ही खासदार होण्यासाठी नाही, ती इथं बसलेल्या जनतेसाठी हा लढा द्यायला लागतोय असं सांगितलं। एवढ्या अधिकारवाणीनं तरुण बोलत होते, ज्येष्ठ सगळे बोलत होते। मी दादांच्या कानावर घातलं, कुटुंबाच्या कानावर घातलं की दादा, माढा लोकसभा मतदारसंघातली लोक अशी म्हणतायत, सोलापूर जिल्ह्यातली जनता अशी म्हणते, तुमची उणीव प्रत्येक गोष्टीत सगळे व्यक्ती बोलवून दाखवत आहेत, मतदार बोलवून दाखवत आहेत। आता आपली ही इलेक्शन हे आपल्या कुटुंबासाठी नाही लढायचं, तर सोलापूर जिल्हा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या स्वाभिमानासाठी लढायचं। मग त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी आहे। आणि कुटुंबाने मला साथ दिली आणि जनतेने साथ दिली आणि तुम्ही सगळ्यांनी मला उभं केले, त्यामुळे मी निर्णय घेतला